पंचगंगा नदीच्या प्रदूषणात भर घालणाऱ्या काळ्या ओढ्यातील पाणी ठिकठिकाणी बांध घालून रोखण्यासह विविध उपाययोजना करण्याचा निर्णय आज इचलकरंजी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला। प्रोसेस सायझिंग उद्योगाच्या पाणी प्रदूषणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी व्यापक समिती नियुक्त करण्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं। बैठकीत उद्योगांच्या प्रदूषणावरून आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं। दरम्यान प्रदूषण रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत ठोस कार्यवाही केली नाही तर 1 मे रोजी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेनं दिला आहे। पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्यानं याबाबत आंदोलनाची धार वाढत आहे। प्रांत कार्यालयात 2 वेळा बैठका होऊनही इचलकरंजीतील काळ्या ओढ्याचं पाणी नदीत मिसळणं थांबत नसल्यानं आंदोलन अंकुश संघटनेनं इचलकरंजीचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी महापालिकेत लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी आणि आंदोलक यांची संयुक्त बैठक झाली। यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे विश्वास बालीघाटे आप्पा पाटील यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत महापालिकेनं पुढाकार घेऊन प्रदूषित पाणी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली। यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर सर्वांनी जोरदार ताशेरे ओढले। प्रदूषण प्रश्नी पंचनामे करूनही उद्योगांवर कारवाई होत नसल्याच्या कारणावरून आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी निखिल घरत यांना धारेवर धरल्यानं वादावादीही झाली। धनाजी चुडमुंगे यांनी प्रदूषणाची गंभीरता विशद करत प्रदूषणामुळे जगणं अवघड झाल्यानं नदीत दूषित पाणी सोडणं कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली। आणि आमच्या आंदोलनाच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतोय 30 तारखेपर्यंत आम्ही पूर्णपणे नगरपालिकेच्या भूमिकेची वाट बघणार आहे। आमचं आंदोलन हे ठरलेलं आहे। जर बांध घालायचं काम जर नगरपालिकेनं चालू केलं नाही तर 1 तारखेला त्यांचं पाणी बंद होणार आहे, हे 100%। आणि ह्या कमिटीच्या फॉर्म झाल्यानंतर कमिटी किती काम करते बघून आम्ही 30 तारखेला आमची भूमिका काय असेल ते परत इथं इचलकरंजीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करतोय। पण तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरू आहे। 1 तारखेचं आंदोलन होणार आहे। नगरपालिका कसं काम करते ह्याच्यावर हे ठरणार। दरम्यान प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी समिती नेमावी आणि पंचगंगा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत असलेल्या प्रदूषणाविरोधातील आंदोलनात इचलकरंजीकर पाठीशी राहतील अशी ग्वाही सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी दिली। तर सीईटीपी प्रकल्पातून सांडपाणी बाहेर जात नसून प्रक्रिया केलेलं पाणी पुनर्वापरासाठी दिलं जात आहे। प्रकल्पाचं आधुनिकीकरण करून अत्याधुनिक ZLD प्रकल्पाचं काम वर्षभरात पूर्ण होईल असं स्पष्ट करून प्रोसेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष संदीप मोघे यांनी आंदोलकांच्या मागणीनुसार 4 दिवस उद्योग बंद ठेवण्यास सहमती दर्शवली। प्रकाश गौड यांनी सायझिंग उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचं सांगितलं। दरम्यान काळ्या ओढ्यावर तातडीनं बांध घालून त्या ठिकाणी साठलेल्या पाण्याचं क्लोरिफिकेशन करू जागतिक बँकेच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या असून त्याचाही पाठपुरावा करण्याची ग्वाही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली। तर प्रदूषण होऊ नये यासाठी शहरवासीय गंभीर आहेत। काळ्या ओढ्याद्वारे कोणीही नदीचं पाणी प्रदूषित करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नये असं ठणकावत प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करू असा इशारा महापौर उदय धातुंडे यांनी दिला। त्यांना आपण जर आपल्यातून चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट जर दिला तर संघटना आपल्याला समजून घेईल। आंदोलन हे करायला आल्यात आम्ही यांच्या सोबत आहे, आमच्या सोबत काहीही झालं कुठल्याही टोकाच्या जर जायची वेळ आली जायला मागपुढे बघणार नाही। तुमच्यावर जरी कारवाई कोणाच्यावर करायची जरी झाली तुमच्यावर म्हणजे कठोरात कठोर कारवाई करायची असेल तर सरळ नगरसेवकांची मान्यता घेणार आणि जे काय आहे त्या सगळ्या वेळ पडेल कसं पाहिजे त्याची कारवाई करणार। मग आम्हाला काही फरक पडणार नाही, कारण प्रश्न आहे जीविताचा। आमचा सगळ्यांच्यावर विश्वास ठेवून आपण सांगत जाऊया। आता ही बैठक झाली, उठलो घराकडे गेलो, निर्णय काय अशी काय भानगड नको। मॅडम आयुक्त मॅडमने आता सांगितलं कमिटीवर आपण करूया, त्या पद्धतीने आपण काम करूया। बैठकीत वादळी चर्चेनंतर प्रदूषित पाण्याचा अभ्यास करण्यासाठी नव्यानं एक व्यापक समिती स्थापन करून उद्योगाच्या पाण्याची तपासणी करून अहवालानंतर प्रोसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीला उपमहापौर अनिल डाळ्या, विरोधी गटनेते उदयसिंग पाटील, सतीश मुळीक, रवी राजपुते, राजू बोंद्रे, नितेश पोवार, वैशाली पोवार, अरुणा बचाटे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्यासह आंदोलक उपस्थित होते।